आमच्या गावातलं सोयाबीन तिकडे दाखवणं ते महादेवाचं मंदिर. आता आम्ही तिथंच चाललो. तिथंच चाललो आम्ही. गाण्याचा आवाज येत आहे का? गाणं लावलं यानं, लावलं असेल काही कारण असेल त्याच्या मागे. रस्ता बा मस्त आहे का रस्ता? इकडून बी बा काय दाखवा दुसरं मग आता तुम्हाला. सोयाबीन, सोयाबीनचं तेल पाहिलंच असेल तुम्ही कवा. आपल्या इकडे शेंगदाण्याचं तेल राहते का सोयाबीनचं रे? दोन्ही पण असतात. असतं. हो. रस्ता तिथे गेल्यावर आता तिथे गेल्यावर डबल तिथे गेल्या लेवल आमची कंप्लीट होईल मंदिराकडे जाण्याची. खूप मोठा आभाळ आला आहे. नाही आज पाणी नाही ना. रनिंगला पण जायचं होतं याला. रनिंगला काऊन नाही गेला तू? पाण्यामुळे नाही गेलो. पाण्यामुळे नाही केला यार. पण निसर्गरम्य वातावरण राहते गावाकडं. एक नंबर वातावरण राहते गावाकडं. मस्त गावाच्या बाहेर जायचं एखाद्या अशा चांगल्या ठिकाणी जाऊन बसायचं. हा शांतता. संयम. आशुतोष बोल ना भाई. आशुतोष तर काही तर बोल यार. तू काहीच बोले ना. बोल ना आशुतोष काहीतरी. काय बोलू? एवढं छान वातावरण दिसायला असं बोला पण वाटेना. हे पाखरं एक नंबर. पाखरा गिखरा उडत त्या माळावर वातावरण दाखवतो तुम्हाला. का आशुतोष आता बाहुबली. ते बाहुबली पिक्चरात प्रभास जो एक सीन करतो ना, तो पहाडावर जातो आणि उंचरा सूर्यवाला ती साई रस्सी. मी नेमकी रस्सी या झाडाची तोडली आहे अशी तरंगती होती. समजलं ना तुम्हाला? अरे मराठी ब्लॉक आहे हे तो. उंचरा सोरे भाला. हे काटा कशासाठी टाकलं माहिती आहे का? किंवा आता एखादा रोहिगी आला, इकडून आला त्याच्यावर उडी मारून गेला बस. किंवा इकडून आला तर ते इकडे गेला नाही पाहिजे. हे खाल्लं नाही पाहिजे याच्यासाठी टाकल्या. माहिती आहे का तुम्हाला? हे आमच्या गावाकडले फुलं गावाकडले फुलं दाखवता. निसर्गी फुलं. हे पा फुलं. निसर्ग फुल. एक नंबर फुल. निसर्गी फुल. चला पुढं चला. वास नाही येत रे पण आशुतोष. नाही वास कसा आहे? निसर्गच आहे. देणगी निसर्गाची देणगी. हे पहा सूर्य. आणि आता पाखरं पहा आशुतोष. थांब आता पहा याच्यावर पाखरं येतं. पाखरं उडव. हा ट्रे पाखरं एक नंबर. आता हे पूर्ण चढायचं आणि त्याच्यानंतर एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला चांगलाच्या चांगला. आता एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आम्ही दोघं पण एक नंबर. काय माहिती तुम्हाला आवडते का नाही? आपली वाव. तिकडे चाल तिकडे. एक नंबर. काय करायला बाई तिथं धुपट निघालं ते पाहिजे. उधर पार्टी गिल्टी होंगी. पार्टी असेल आपल्या घरातल्या लोकांची. बरोबर पार्टी आहे का? पार्टी. काहीतरी. पण सोमवारची कसं काय पार्टी? मलिदा हां. आमच्या गावात तिथं फतेपुरीचं मंदिर आहे. त्या फतेपुरीच्या मंदिरात आहे ना दर सोमवारी, श्रावण सोमवारी बरं, मलिदा माहिती आहे का तुम्हाला? मलिदा एक खाण्याचा प्रकार ते करतात. त्याच्यात काय राहते माहिती आहे का? भाकरी करतात आणि गुळाचं पाणी करतात. गुळाचं पाणी आणि ते एकात एक मिक्स करतात. भाकरीचा चुरा आणि त्याच्यात तूप टाकतात आणि खातात. आणि काही देवाला ही महाराष्ट्रात काही बहुतेक ठिकाणी ही प्रथा चालते. व्ह्यू पहा. जाऊ द्या आता. एक नंबर उतार आहे चांगला. वाव. एकदम निसर्गरम्य वातावरण. आशुतोष बोल ना भाव. जास्त मोठं आहे आपलं गाव.
हो आमचं गाव आहे ते, दाखवलं होतं मागच्या व्हिडिओ तुम्हाला. एक नंबर आहे व्ह्यू. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओवर. नमस्कार, जय महाराष्ट्र, बाय. सॉरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आमचा एक डायलॉग राहिला. कोणता डायलॉग? शिंदे भाऊ. शिंदे भाऊ, फेमस डायलॉग आहे आमचा तो. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. सबस्क्राईब करू नका, लाईक शेअर करू नका. काय आवडला तर पहा, जर आवडला तर लाईक करा, आवडला तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. आशुतोष बाय बाय करा. आभाळ जास्त आलं पण इकडं. आभाळ जास्त आलं. बाय बाय. आमच्या गावाचं नाव, आपल्या गावाचं नाव काय? वारला नगरी. वारला नगरी. वारला कसं वेगळं नाव वाटते. पण वारला नगरी. एक नंबर गाव आहे. वारला म्हणजे जसं कोणी वारते ना, तसं वारला आमच्या गावात. म्हणजे आम्ही कोणत्या गावात पाहुणे गेलो आणि त्यांनी चाललं तुमच्या गावात काय, आम्ही म्हणतो वारला. ते म्हणतात वारला. जर आज ते पाहुणे पुढचे आश्चर्यचकित होतात की बा वारला म्हणजे काय. पण वाशिम जिल्ह्यात आनसिंगजवळून पश्चिमेस 7 किलोमीटर आमचं गाव येते. कनेरगाव आणि आनसिंगच्या मधात. आनसिंगहून 7 किलोमीटर आणि कनेरगावहून 15 किलोमीटर येते ना. हो. वारला. गुगलवर पण सर्च करा. त्या वारला गावात आम्ही राहतो, आशुतोष आणि मी. चला मग आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गाव. बाय. गाव एखाद्या दिवशी दाखवतो तुम्हाला नक्कीच. भेटू आता. हो.